श्री पतंजलि महामुनये नमः। आता पुढे अजून एक असा विचार येतो की थोडा तो दार्शनिक मुद्दा आहे। सांख्यांनी प्रकृतीची 24 तत्व आणि 25वा पुरुष अशी 25 तत्व मांडली आणि पतंजलींनी आपल्या दर्शनामध्ये ईश्वराला सुद्धा स्थान दिलं आणि त्यामुळे 26व्या तत्वाचं प्रतिपादन केलं असं म्हटलं जातं। पातंजल हे 26 तत्व सांगणारे सांख्य असं म्हटलं जातं की पतंजलीने 26वं तत्व सांगितलं, ईश्वर असं एक 26वं तत्व सांगितलं, प्रकृतीची 24, 25वा पुरुष आणि 26वा ईश्वर अशी 26 तत्व सांगितली असं म्हटलं जातं। पण अर्थात प्रकृतीपेक्षा अत्यंत विभिन्न असा पुरुष असतो, पुरुष तत्व हे त्यापेक्षा अत्यंत विभिन्न असतं। कारण प्रकृती हे जड तत्व, तर पुरुष हे चेतन तत्व, अजड तत्व। आणि मग त्यामुळे प्रकृती पुरुष या उभयांपेक्षा भिन्न, उभयभिन्न असा विलक्षण ईश्वर असतो। असा अचेतन चेतन ईश्वर अशा वर्गीकरणाचा प्रकार पातंजलांना अपेक्षित असतो किंवा कसं आलं का लक्षात? जड चेतन अशी 2 तत्व सांख्याने सांगितली, जड 24 आणि चेतन 1। तर पातंजल हे जड चेतन आणि ईश्वर अशी 3 प्रकारचे वर्ग सांगतात की किंवा काय? तर तसा हा प्रकार नाहीये। जर ईश्वर हा प्रकृती पुरुष भिन्न असता, उभय भिन्न असता, तर पतंजलींनी क्लेश कर्म विपाक आशयैर अपरामृष्टः ईश्वरः असं म्हणणं अधिक सुसंगत ठरलं असतं। पण सूत्रामध्ये पुरुष विशेष असं पद अन्वित करून ईश्वर हा पुरुषच आहे किंवा पौरुषेय तत्व आहे असं म्हटलंय। आता ईश्वर जर पुरुष भिन्न असता, म्हणजे पुरुष भिन्न असं जर सूत्रकारांना जर सांगायचं असतं, तर सूत्रकारांना तसं जर सुचवायचं असतं तर त्यांनी पुरुष विशेष ईश्वर हा असं म्हणण्याऐवजी पुरुष भिन्न किंवा उभय भिन्न ईश्वर हा असं म्हटलं असतं, असं म्हटलं की त्याने म्हटलं असतं। अर्थात उभय भिन्न प्रकृती पुरुष भिन्न असा ईश्वर किंवा पुरुष भिन्न म्हणजे पुरुषापेक्षा वेगळा ईश्वर असं त्या ठिकाणी स्पष्ट झालं असतं। किंवा अद्वैती मानतात जीव ब्रह्मैव नापरहा असं म्हटलं जातं अद्वैत वेदांतामध्ये। तसं जर पातंजलांना जर अद्वैत सांगायचं असतं तर त्यांनी क्लेशकाश हे अपरामृष्टा पुरुष एव ईश्वर हा म्हटलं असतं। अर्थात मायावाद्यांना जो अभेदवाद सांगायचा आहे, अद्वैतवाद सांगायचा आहे, तो पतंजलींना जर सांगायचा असता त्यांनी पुरुष एव ईश्वर हा म्हटलं असतं। तत्वत्रय सांगायचे असती तर उभया भिन्न ईश्वर हा असं म्हटलं असतं, किंवा केवळ क्लेशकर्म विपाक आचैर अपरामृष्ट हा ईश्वर हा असं म्हटलं असतं। त्यामुळे तत्वत्रय सांगायचे नाहीयेत, मायावाद्यांप्रमाणे अद्वैतवादही सांगायचं नाहीये, आणि म्हणजे चेतना चेतन ईश्वर अशी 3 तत्वही सांगायची नाहीयेत, म्हणजे त्रैतवाद सुद्धा मान्य नाहीये। पुरुष भिन्न ईश्वर हा असं म्हणून द्वैतवादही सांगायचा नाहीये, पुरुष एव ईश्वर हा असं म्हणून अद्वैतवादही सांगायचा नाहीये। म्हणजे द्वैतही नाही, अद्वैत नाही, त्रैतही नाही, मग आहे तरी काय? असा एक दार्शनिक प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। आता याचं गूढवादी उत्तर असं की जडाजड अशी प्रकृती पुरुष 2च तत्व विश्वामध्ये असतात आणि जडतत्वामध्ये किंवा अचेतन सृष्टीमध्ये अंतर्नियामक म्हणून ईश्वर असतो। असं आहे की जसा चैतन्याचा किंवा जीवाचा अंतर्यामी ईश्वर, चैतन्याचा किंवा जीवाचा अंतर्यामी जो ईश्वर जसा ईश्वर, तसा जडाचा अंतर्यामी सुद्धा ईश्वर। हा ईश्वर जडाजडाला व्यापून पुन्हा उरतोच। जडाजड तत्वांमध्ये निवास करणारा ईश्वर म्हणून तो पुरुष विशेष ठरतो। ईश्वराला जे पुरुष विशेष म्हटलं
ते त्याच्या केवळ एकमेव अद्वितीयत्वामुळे नाही, तर समस्त पुरुष आहे. समस्त सृष्टीमध्ये पुरीशेते इति पुरुषः अशा अर्थाने तो सृष्टीमधल्या प्रत्येक अणुपरमाणूचा अंतर्यामी आहे. प्रत्येक अणुपरमाणू ही त्याची पुरी आहे. अशा अर्थाने तो पुरुष विशेष असं म्हटलेला गेलाय. केवळ स्पेशल पुरुष असा अर्थ या ठिकाणी नाहीये. म्हणजे तुमच्या आमच्यापेक्षा वेगळा, तुमच्या आमच्यापेक्षा निस्सीम सामर्थ्य बाळगणारा, एवढ्याच अर्थाने तो पुरुष विशेष असं म्हटलेलं नाहीये. तर विशेष रीतीचा विशेषतेनं असा पुरुष म्हणजे तो सर्वांतर्यामी आहे म्हणून पुरुष. आता याचा अर्थ असा की सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक तत्वाला, प्रत्येक अणुरेणूला देह मानून देही म्हणून वर्तणारा असा जो असतो तो ईश्वर असतो, म्हणून तो पुरुष विशेष आहे. आणि खरं म्हणजे हेच वेदांत तत्वज्ञान आहे, हेच आपलं अध्यात्म आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये एक सुप्रसिद्ध अंतर्यामी ब्राह्मण म्हणून प्रकरण आलेलं आहे. त्यामध्ये हा असाच उपदेश आहे. त्या ठिकाणी काय सांगितलंय, त्या श्रुतीमध्ये काय सांगितलंय, उपदेश असा आहे, जो पृथ्वीमध्ये, पाण्यामध्ये, अग्नीमध्ये, अंतरिक्षामध्ये, वायूमध्ये, दिवलोकामध्ये, आदित्यामध्ये, दिशांमध्ये, चंद्रतारकांमध्ये, आकाशामध्ये, तमसामध्ये, तेजामध्ये, सर्वभूतांमध्ये, सर्वजीवांमध्ये, प्राणांमध्ये, वाचेमध्ये, चक्षुर्मध्ये, श्रोत्रामध्ये, मनामध्ये, त्वचेमध्ये, आत्म्यामध्ये, रेतामध्ये, नभे, संपूर्ण आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक सृष्टीत, तसंच समस्त अणुरेणूंमध्ये निवास करतो, त्या आणि सर्वांच्या अंतरी असतो, ज्याला ते सर्व जाणत नाहीत, पण तो त्या सर्वांचं आतून नियमन करतो. तो अमृत पुरुष अंतर्यामी अमृत होय, असं बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा म्हणजे शतपथ ब्राह्मणामध्ये म्हटलेलं आहे. आणि यालाच पातंजल पुरुष विशेष असं म्हणतात. योगदर्शनामध्ये जो ईश्वर वर्णित आहे, म्हणजे ज्याचं वर्णन केलेलं आहे, तो उपनिषदामध्ये सर्वस्य वशी, सर्वस्य ईशान, सर्वस्य अधिपती, अर्थात बृहदारण्यक उपनिषदामधलं हे श्रौतवाक्य आहे. त्या वर्णनावरूनच पुरुष विशेष ही संज्ञा आधारित आहे. त्या श्रौत सिद्धांतावरच पातंजलांचा हा सिद्धांत आहे. गीतेमध्ये सुद्धा भगवान पुरुषोत्तम अशा संकल्पनेनं भगवंत मांडतात, भगवंत सांगतात, ईश्वर सांगतात. आणि तो सर्वांतर्यामी असा म्हणून सांगितला जातो. केवळ तो पुरुषोत्तम नाही, तर तो सर्वांतर्यामी असतो असंही सांगितलं जातं. प्रकृती पुरुष, ईश्वर अशी ही तत्वत्रय त्यामुळे वॉटरटाईट कंपार्टमेंट प्रमाणे विभाजित अशी ठरवता येत नाहीत. आलं का लक्षात? कारण ईश्वर हा दोन्हीचा अंतर्यामी आहे. प्रकृतीचा अंतर्यामी आहे, तसा पुरुषाचाही अंतर्यामी आहे, किंवा किंबहुना पुरुषाचा अंतर्यामी आहे, तसा प्रकृतीचाही अंतर्यामी आहे. जडाजड तत्वांमध्ये अंतर्यामी म्हणून म्हणजे आंतरिक नियामक ठरणारा पुरुष विशेषच ईश्वर असतो, असं या ठिकाणी आपण समजलं पाहिजे. असो, आता सोयीसाठी एक दार्शनिक हे समीक्षक पातंजलांना 26 तत्व सांगणारे सांख्य वगैरे म्हणतात. म्हणजे आता आपण पाहिलं की हे काही 26ावं तत्व असं म्हणून सांगता येत नाही, कारण हे पुरुष विशेष तत्व आहे. त्यामुळे त्या अर्थाने ते 26ावं तत्व नसलं तरी दार्शनिक समीक्षक हे 26 तत्वांचं सांख्य म्हणतात. त्यातही काही वरवर पाहता गैर नाहीये. पण पातंजलांनीच किंबहुना सर्वप्रथम 26 तत्वांचं सेश्वर सांख्य मांडलं असं काही या ठिकाणी दावा करता येत नाही. म्हणजे केवळ पतंजलींनीच पहिल्यांदा 26 तत्वांचं सांख्य असं सांगितलं असा काही या ठिकाणी दावा करता येत नाही. म्हणजे पतंजलींनी 26ावं तत्व मांडलं असं म्हणणं काही बरोबर नाहीये. कारण सांख्यांच्या आद्य परंपरेमध्ये 26 तत्वांचं सांख्य
सापडतं. 24 तत्व सांगणारे सांख्य आहेत, 25 तत्व सांगणारे सांख्य आहेत, 26 तत्व सांगणारे सांख्य आहेत. पतंजली पूर्व अशी परंपरा आहे. मंडल ब्राह्मण उपनिषदामध्ये 25वा जीव आणि 26वा ईश्वर अशा प्रकारे स्पष्ट संकल्पना आलेली आहे. त्या ठिकाणी असं म्हटलंय, जीव पंचविंशका स्वकल्पित चतुर्विंशती तत्व परित्यज्यम षड्विंशम इति परमात्मा येती. असं 26वा तत्व ईश्वर आहे म्हणून मंडल ब्राह्मण उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये सदा भोक्ता भोग्य प्रेरितारम, भोक्ता म्हणजे जीव, भोग्य म्हणजे प्रकृती, प्रेरितारम म्हणजे ईश्वर, अशा प्रकारची तत्वत्रय ही मांडली गेलेली आहेत. महाभारतामध्ये सुद्धा शांतीपर्वामध्ये षड्विंशम पंचविंशम चतुर्विंशम च पश्यती असं म्हटलेलं आहे. म्हणजे 24, 25 आणि 26 तत्वांच्या सांख्यांचा निर्देश हा त्या ठिकाणी पूर्वीच होता असं या ठिकाणी आपल्याला परंपरेमध्ये दिसतं. अर्थात 26 तत्वाच्या सांख्याला पतंजली पूर्व परंपरा आहे, हाच या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा आहे. आता एक दुसरा थोडासा अवांतर असा मुद्दा विचारात या ठिकाणी घेऊया की पातंजल ज्या तत्वाचा पुरुष म्हणून निर्देश करतात तोच उपनिषदामध्ये विज्ञानात्मा म्हणून त्याचा निर्देश आहे, किंवा विज्ञानमय पुरुष असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. प्रश्नोपनिषदामध्ये विज्ञानात्मा पुरुषः सपरे अक्षर आत्मनी असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी पुरुष हा विज्ञानात्मा म्हणजे जीवात्मा असून ईश्वर किंवा परमात्मा त्यालाही पर म्हणजे त्यालाही उच्च असतो असं म्हटलेलं आहे. तसंच बृहदारण्यकोपनिषदामध्ये कथम आत्मा यो अयम विज्ञानमय प्राणेषु असं म्हणून प्राणमयामधला विज्ञानमय आत्मा कोण, कसा, काय अशी पृच्छा त्या ठिकाणी केलेली आहे. अर्थात प्राणमयामधला आत्मा हा विज्ञानात्मा म्हणजे जीवात्मा ठरवलाय. वेदांत शास्त्रामध्ये आत्मा शब्द मुख्यतः बुद्धी, जीव आणि ईश्वर यांच्यासाठी वापरला गेलेला आहे. आणि म्हणून प्रकरणानुसार त्या पदाचा अर्थ हा ठरवावा लागतो. सरसकट आत्मा म्हटल्यानंतर जीव किंवा आत्मा म्हटल्यानंतर परमात्माच असा अर्थ करणं बरोबर नाहीये. बुद्धीच्या प्रकरणामध्ये आत्मा हा शब्द आला असेल तर त्याचा बुद्धिपरकच अर्थ करावा लागतो, किंवा आत्मा हा शब्द जीवपरक असू शकतो किंवा ईश्वरपरक सुद्धा असू शकतो. तैत्रीय उपनिषदामध्ये ब्रह्मानंदवल्लीमध्ये अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय अशा प्रकारचं वर्णन सापडतं. त्याबद्दल या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की गैरार्थच प्रसृत आहेत. नव्य वेदांत्यांनी किंबहुना अन्नमय शरीर किंवा अन्नमय कोश किंवा अन्नमय आत्मा म्हणजे बाह्य शरीर असं म्हटलेलं आहे. प्राणमयानं प्राणसंघात किंवा तरसंचारित अंतर्देह असं सांगितलंय. तर मनोमयामध्ये ज्ञानकर्मेंद्रियांचा संघात आणि मनाची गणना केली आहे, आणि विज्ञानमयामध्ये ज्ञानकर्मेंद्रियांचा संघात आणि बुद्धीची गणना केली आहे. आणि विज्ञानमयाबद्दलचा हा निर्देश खरं म्हणजे अनर्थकारी आहे. आणि आनंदमयाला त्याची चैतन्य म्हणून गणना केलेली आहे, हाही एक अनर्थच आहे. नव्य वेदांत्यांनी हे अर्थ केलेत, किंवा नव्य वेदांत अध्यात्म सांगताना पंचकोशांचं असं विवरण करतात. हे अत्यंत अन्याय्य कार्य आहे. ज्या तैत्रीय उपनिषदावर हे निरूपण होत असतं किंवा निरूपण त्याच्यावर उभं असतं त्या उपनिषदावर फार अन्याय केलेला आहे. उपनिषदामध्ये अशा प्रकारचं मुळीच कथन नाहीये. आता या नव्य वेदांत्यांनी मायावाद्यांनी विज्ञानमयाला जडसंघात ठरवून टाकलंय. ज्ञानकर्मेंद्रिय आणि बुद्धी यांच्याद्वारा बनलेलं जडसंघात ठरवून टाकलंय. वास्तविक पाहता उपनिषदामध्ये यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असा उपक्रम करून विज्ञानमय कोश सांगितलाय.
विज्ञानमयाचं निरूपण करताना उपनिषदकार यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह अशा प्रकारे त्याला आत्मतत्वाच्या प्रांतामध्ये परिगणित केलेला आहे की तो इंद्रिय आणि मन यांच्या आवाक्या बाहेर असतो असं म्हटलंय. अर्थात ते आत्मतत्व आहे असं स्पष्ट उपनिषदामध्ये उपक्रमामध्ये निर्देश असून सुद्धा या नव्य वेदांतांनी त्याला जडसंघात ठरवून टाकला. आणि तसंच आनंदमयाला जीवपरक ठरवून त्या आनंदमय कोशाच्या विवरणावर सुद्धा त्यांनी अन्याय केलेला आहे असं म्हणावं लागतं. तर असं आहे की तैत्रीय उपनिषदामध्ये ब्रह्मवल्लीचा चौथा अनुवाक जो आहे तो विज्ञानमय आत्म्याला सांगतो, विज्ञानमय कोशाचा निर्देश करतो. आणि त्या अनुवाकाचा उपक्रम आता सांगितल्याप्रमाणे यद्वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह वगैरे असा केलेला आहे. अर्थात विज्ञानमय आत्मा हा अवांग मनस अगोचर असं ठरवलं आहे. म्हणजे वागेंद्रिय म्हणजे इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि मनाला अगोचर ठरवून त्याचं निरूपण केलेलं आहे. म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि मन आणि बुद्धी यांच्याही पलीकडे असतो असा स्पष्टाशय असतानाही नव्य वेदांत्यांनी विपर्यस्त अर्थ करून विज्ञानमयाला ज्ञानकर्मेंद्रिय आणि बुद्धीनं बनणारा जडसंघात ठरवलेला आहे. उपनिषदकार जेव्हा अन्नमय प्राणमय मनोमय आत्मा सांगतात त्यावेळेला यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह वगैरे उपक्रम करीतच नाहीत. पहिल्या 3 कोशांना अन्नमय त्याचं निरूपण करताना, मनोमयाचं प्राणमयाचं निरूपण करताना, मनोमयाचं निरूपण करताना तसा उपक्रम करत नाहीत. फक्त विज्ञानमय आणि आनंदमय या अनुवाकांचा उपक्रम करताना तसं म्हणतात. हे लक्षात घेण्यासारखं असतं खरं म्हणजे. याचं कारण असं की हे दोन्ही प्रांत क्रमशः आत्म्याचे आणि परमात्म्याचे आहेत. आत्म परमात्म्याचे हे प्रांत आहेत. आपल्या शरीराचा शरीरी म्हणजे शारीर हा आत्मा असतो आणि तेच प्रत्येक चेतन किंवा जीवात्मसंज्ञक ज्याला फायनाईट सोल म्हणता येईल याचा तो निर्देश असतो, याचा तो संकेत असतो. हा जीवात्मा परमात्म्याचं शरीर असतो. आलं का लक्षात? आपला शरीरी तो आत्मा आणि हा आत्मा जो आहे आपला शरीरी तो त्या परमात्म्याचं शरीर असतो. अर्थात जीवात्मा हा ईश्वराचा देह आणि तो ईश्वर त्याचा देही असतो असं खरं म्हणजे वैदिक अध्यात्म सांगत असतं. असो, आता पातंजलीय परिभाषेत सांगायचं म्हणजे विज्ञानमयाअंतर्गत जो विज्ञानात्मा असतो तोच पुरुष सामान्य असतो. म्हणजे आत्मा, आत्मचैतन्य, प्रत्यक्ष चेतन. आणि आनंदमयाअंतर्गत जो आनंदमय आत्मा असतो तो आनंदघन आनंद प्रचूर ईश्वर असतो. केवलाद्वैतींनी मायावाद्यांनी त्यांना पुरुष आणि पुरुष विशेष, जीव आणि ईश्वर, आत्मा आणि परमात्मा असे आत्मद्वय सांगण्याची त्यांची पंचाईत झाली, तात्विक कुचंबणा झाली. म्हणून त्यांनी तैत्रीय उपनिषदामध्ये अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय यांना सरसकट जडसंघात ठरवून आनंदमयाला केवळ चेतनपरक मानून त्या प्रकरणाचं खरं म्हणजे बिन पाण्याचं क्षौर केलंय असं खेदानं म्हणावं लागतं. आनंदमयाला म्हणजे आनंदमयात्मा जो आनंद घन सर्वांतर्यामी परमात्मा असा तो परमात्मा असून सुद्धा विज्ञानात्मा हा त्या मानानं अल्पशक्त असा जीवात्मा असतो. आणि त्या जीवात्म्याला सर्वेश्वर आणि आनंदमयात्मा मानणं हा प्रकार खरं म्हणजे भिकाऱ्याला चक्रवर्ती सम्राट ठरवण्यासारखं आहे.
हा जो जीवात्मा आहे हा अग्नी आहे, अल्पशक्त आहे, अल्पज्ञ आहे. त्याला आनंदमय ठरवणं, दुःखाच्या लाटांवर हिंदकळणारा जो आहे त्याला आनंदमय ठरवणं म्हणजे खरोखर भिकाऱ्याला चक्रवर्ती सम्राट ठरवण्यासारखं आहे. कर्मफल आणि संसार चक्रामध्ये अडकणारा तो आनंदमय कसा? पण नाही. तरीही तात्विक पंचायत होते म्हणून मायावाद्यांनी तसं प्रतिपादन केलं. असो, ईश्वर किंवा भगवान हे परमात्म्याचेच किंवा वेदांत्यातील ब्रह्मतत्वाचेच भक्तिशास्त्रीय असं भक्ताच्या प्रेमसंवेदनेचं परिपूर्ण असं नावाभिधान असतं. आलं का लक्षात? ईश्वर काय, भगवंत काय, ब्रह्म काय केवळ नामांतर आहेत किंवा परमात्मा काय. पण असे भक्तीच्या प्रकरणामध्ये, भक्तिशास्त्रामध्ये प्रेमसंवेदनेला भगवान किंवा ईश्वर ही नामं जास्त प्रिय असतात आणि ती जास्त परिपूर्ण अशी नामाभिधानं असतात. आणि म्हणूनच भक्ताच्या प्रेमभावानं संचारित जी ईश्वराची सहस्त्रशः नावं आहेत त्यात ईश्वर हे एक नाव आहे. ब्रह्म ही संज्ञा भक्तिशास्त्राला अळणी वाटते. ब्रह्म हा जिज्ञासेचा विषय आहे, तर ईश्वर हा किंवा तत्सम नावं ही सगळी भक्तीतील प्रेमाचा विषय असतात. पण तत्वतः ब्रह्म, ईश्वर ह्याची वाच्य तत्व किंवा त्याने निर्देशित जी तत्व आहेत ती एकच असतात. पण नव्य वेदांत्यांनी ईश्वर म्हणजे सबल ब्रह्म, मलिन ब्रह्म असं काहीतरी म्हणजे कोणी जर हे नव्य वेदांत वाचलं असेल तर त्यातली ही ईश्वर संकल्पना जर कोणी वाचली असेल तर त्यांची काही गैरसमजूत होईल म्हणून या ठिकाणी हा मुद्दा आणतो की नव्य वेदांत्यांनी, मायावाद्यांनी ईश्वर म्हणजे एक शबल ब्रह्म किंवा मलिन ब्रह्म अशी संकल्पना मांडली आहे. त्यामुळे तो ईश्वर म्हणजेच हा ईश्वर की काय असं वाटेल म्हणून या ठिकाणी थोडा उपद्व्याप करतोय. असं आहे की नव्य वेदांत्यांनी ईश्वर ही एक संकल्पना मांडलेली आहे आणि ईश्वर म्हणजे त्यांच्या दृष्टीने मायोपाधिग्रस्त शबल म्हणजे मलिन ब्रह्म असा त्यांनी त्या ठिकाणी अर्थ केलेला आहे. म्हणजे निरंजन, अक्षर, अविकारी असं जे ब्रह्म आहे त्याला त्यांनी शबल आणि मलिन ब्रह्म करून टाकलं. आता ते केवळ मायावादी तर्कटामध्येच हे असं शक्य आहे. ईश्वर हे शबल ब्रह्म असतं किंवा मायोपाधिग्रस्त ब्रह्म असतं वगैरे मायावादी तर्कटानंच आजचं वेदांत हे नासकं कुचकं झालेलं आहे. नव्य वेदांत प्रसृत ईश्वर ही संकल्पना आणि पतंजलींची ईश्वर ही संकल्पना याबद्दल गोंधळ उडणं किंवा गैरसमजूत होणं हे शक्य आहे. म्हणूनच हा थोडा या ठिकाणी प्रपंच करून दोघांमधला भेद सांगावा लागतोय. औपनिषदिक ब्रह्म, ब्रह्मसूत्रातलं जिज्ञास्य ब्रह्म, गीतेमधला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि योगसूत्रातला ईश्वर ही सगळी एकाच तत्वाची नामांतर आहेत. या समस्त संकल्पना एकाच आणि अद्वितीय तत्वाचाच निर्देश करतात. पतंजलीय म्हणजे पातंजलांचा ईश्वर, पतंजली योगसूत्राचा ईश्वर त्याची जिज्ञासा करणं काय किंवा ब्रह्मसूत्राद्वारा ब्रह्म जिज्ञासा करणं काय यामध्ये काहीही फरक नसतो. हा ईश्वर वेगळा आणि ते ब्रह्म वेगळं असा गैरसमज अभ्यासकानं करून घेऊ नये. पातंजलांचा ईश्वर समजावून घ्यायचा असेल तर ईश्वर जिज्ञासा हवी, अर्थात ब्रह्मजिज्ञासा हवी. त्यामुळे वेदांत हा योगाभ्यासाचा एक अविभाज्य घटक आहे.
दर्शनाच्या अभ्यासाचा तो अविभाज्य घटक आहे. योगसूत्राच्या अभ्यासाचा तो अविभाज्य घटक आहे असं म्हणावं लागतं. योगसूत्रात ईश्वर ही संकल्पना आली आहे. त्याबद्दल एक अध्यात्माच्या प्रांतातून एक प्रश्न विचारता येतो की हा सविशेष ईश्वर आहे का निर्विशेष ईश्वर आहे. म्हणजे इज ब्रह्मन क्वालिफाईड और अनक्वालिफाईड. तर अर्थात हा एक वेदांतिक प्रश्न असा या ठिकाणी निर्माण होऊ शकतो की हा जो तुम्ही ईश्वर म्हणून सांगितला, परमतत्व म्हणून सांगितलं, परमोच्च तत्व म्हणून सांगितलंय, ते सविशेष आहे का निर्विशेष आहे. आता सूत्र लक्षणावरून हा ईश्वर सविशेष आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. कारण तो एकतर पुरुष विशेष असा असतो आणि ईश्वरोपासना ही प्रणवात्मक आणि अर्थभावने सहित करावी असा योगोपदेश आहे. लगेच ह्याच्या पुढे आलेला आहे तो. म्हणजे आता भावना अर्थ हे सविशेष तत्वामध्येच संबोधतात. आता सूत्र लक्षणावरून हा ईश्वर सविशेष आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. कारण तो एकतर पुरुष विशेष असा असतो आणि ईश्वरोपासना ही प्रणवात्मक आणि अर्थभावने सहित करावी असा योगोपदेश आहे. लगेच ह्याच्या पुढे आलेला आहे तो. म्हणजे आता भावना आणि अर्थ हे सविशेष तत्वामध्येच संबोधतात. आलं का लक्षात. भावना आणि अर्थ हे सविशेष तत्वात संबोधतात. निर्विशेष तत्वामध्ये अर्थ नसतो, त्याला भावनाही नसते. आता त्यामुळे अर्थात ही जी उपासना या ठिकाणी दिलेली आहे, सांगितलेली आहे, ती निश्चितच निर्विशेष उपासना नसून सविशेष आहे. कारण निर्विशेषाची उपासनाच संभवू शकत नाही, निर्विशेष तत्वाची उपासनाच संभवू शकत नाही. अर्थात या ठिकाणी उपासना असल्यामुळे ती निश्चितच सविशेष आहे. अर्थात ईश्वर हा सविशेष आहे हे योग सूत्राचं किंवा योगदर्शनाचं सिद्धांत सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. आता काही ब्रह्मवादी असं म्हणू शकतात की ब्रह्मसूत्रातलं जे ब्रह्मतत्व आहे ते निर्विशेष आहे. ब्रह्मसूत्रातलं ब्रह्मतत्व हे निर्विशेष आहे आणि त्यामुळे ब्रह्मसूत्रीय जे ब्रह्म ते आणि तुमचं सविशेष ईश्वर यांचं कधीही जमणार नाही. ही दोन वेगळी तत्व असली पाहिजेत. अर्थात ब्रह्मसूत्रामध्ये प्रतिपादन झालेलं ब्रह्म हे निर्विशेष आहे असा त्यांचा आग्रह असतो, अट्टहास असतो. आणि त्यामुळे म्हणतात की तुम्ही जर सविशेष ईश्वर सांगत असाल तर त्या ईश्वराचा आणि ब्रह्मसूत्रातल्या ब्रह्माचा अर्थात उपनिषदातल्या ब्रह्माचा काही संबंध नाही. अशा प्रकारे ते त्या ठिकाणी एक वाद निर्माण करू शकतात. आता ब्रह्मसूत्रीय ब्रह्म आणि पातंजलांचा ईश्वर जर एकच असेल तर एक सविशेष ठरल्यावर दुसराही सविशेष ठरतो, हे ओघानच आलं. आणि ब्रह्मसूत्रातल्या लक्षणामध्ये आता आपण असं बघूया, ब्रह्मसूत्रामध्ये जे ब्रह्म आहे ते निर्विशेष आहे का सविशेष आहे, हा या ठिकाणी प्रश्न आहे. अर्थात तो आपल्याला सविशेष आहे असं सिद्ध केल्यावरच पातंजलांचा ईश्वर आणि ब्रह्मसूत्रातला ब्रह्म किंवा उपनिषदातलं ब्रह्म हे एकच आहे असं आपल्याला निश्चितच येईल. आता ब्रह्मसूत्रामध्ये वेदांतामध्ये जे ब्रह्मतत्व सांगितलं ते सविशेष आहे का निर्विशेष आहे, हा या ठिकाणी वादाचा प्रश्न निर्माण होतो. तर यावर असं उत्तर असं की ब्रह्मसूत्रातल्या लक्षणाद्वारा ते जे ब्रह्म आहे, ब्रह्मसूत्रातलं ब्रह्म हे सविशेषच आहे. अर्थात नव्य वेदांत्यांनी ब्रह्म निर्विशेष आहे असा जर एखादा वाद काढला असेल तर त्याला ब्रह्मसूत्रामध्ये आधार नाही. ब्रह्मसूत्रातलं ब्रह्म हे सविशेषच आहे. अर्थात हा काही योगायोग नाहीये. म्हणजे ब्रह्मसूत्रातलं ब्रह्म सविशेष आणि पातंजलांचा ईश्वरही सविशेष आहे, हा काही योगायोग नाहीये. तर दोन्ही दर्शनात
दर्शनातली ती निर्दोषताच आहे. कारण वास्तवता तीच आहे की ब्रह्म हे सविशेषच असतं, ब्रह्म हे सविशेषच आहे. आणि पातंजलांचा ईश्वर तर हा स्पष्टपणे सविशेष आहेच, असं आपण आता पाहिलं. तर हा योगायोग नाही, तर या दोन्ही दर्शनातली ती निर्दोषता आहे. दोन्ही निर्दोष दर्शन परिपूर्ण दर्शन असल्यानं त्यांच्या अंतिम प्रतिपादनामध्ये ऐक्य संभवतं. असो, आता ब्रह्मसूत्रामध्ये जे ब्रह्म आहे त्याचा विचार करूया. ब्रह्मसूत्रकार आरंभ करताना असं म्हणतात, आता ब्रह्मजिज्ञासा करावी, अथा तो ब्रह्मजिज्ञासा. आणि असं म्हटल्यानंतर ब्रह्मसूत्रकार लगेचच त्या ब्रह्माची लक्षणं किंवा विशेष सांगतात. ते लगेचच म्हणतात, ज्यामुळं सृष्टीचं सर्जन, धारण, क्षय वगैरे संभवतात ते ब्रह्म होय. जन्माद्यस्य दहा असं सूत्र ते देतात. अर्थात याचा अर्थ असा की सृष्टी, त्याचं सर्जन आणि त्याचा हा ज्याद्वारा संभवतो, ज्यामुळे संभवतो, ज्यामध्ये संभवतो ते ब्रह्म असतं, असं ते सांगितलं जातं. आणि अशा प्रकारे दुसरं सूत्र आल्यानंतर त्याचप्रमाणे ते ब्रह्म सर्व शास्त्रांची योनी म्हणजे वेदशास्त्रांची योनी असते असंही सांगितलं जातं. ते ब्रह्म सर्व शास्त्रांचं म्हणजे वेदशास्त्रांची ती योनी असते असं सांगितलं जातं. शास्त्रयोनित्वात असं ते सूत्र आहे. अर्थात वेदांची योनी ब्रह्म असल्यानं ते सर्वज्ञ असतं असंही त्यात सुचवलं जातं. पातंजलांनी सांगितलेला ईश्वर सर्वज्ञ आहे असं आपण पाहिलंच. तर या ठिकाणी सुद्धा हे ब्रह्म म्हणजे वेदशास्त्राची योनी असल्यामुळे त्यामध्ये सुद्धा सर्वज्ञत्व आहे हे ओघानच आलं. एकूण काय तर ब्रह्मसूत्रीय ब्रह्म सुद्धा सविशेष आणि सलक्षण ठरतं. त्याला लक्षण आहेत, ते निर्लक्षण नाहीये, ते निर्विशेष आणि निर्लक्षण नाहीये. आता काही नव्य वेदांती म्हणतात की ब्रह्म हे निर्विशेष आहे, निर्लक्षण आहे. तर ते काही खरं नाही. त्यांचं ब्रह्म तसं असलं तरी ब्रह्मसूत्रातलं ब्रह्म हे सलक्षण आणि सविशेष आहे. ईश्वर किंवा ब्रह्म हे सविशेषच असतात, निर्विशेष नाही. आणि हेच खरं आहे. औपनिषदिक विविध ब्रह्मोपासना ज्या आलेल्या आहेत, उपनिषदामध्ये ज्या ब्रह्मोपासना आलेल्या आहेत, ब्रह्मसूत्रामध्ये त्या सगळ्या परीक्षणासाठी घेतल्या गेलेल्या आहेत. त्या ज्या सगळ्या ब्रह्मोपासना आहेत त्या परीक्षणासाठी ब्रह्मसूत्रामध्ये घेतल्या गेल्या आहेत, निर्णयनासाठी घेतल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक ब्रह्मोपासना ही अनंत गुणनिधी ब्रह्माच्या एकेका गुणाला स्तवन करण्याची उपासना असते. त्यातला कुठला तरी एक गुण, ब्रह्माच्या अनंत गुणातला एक गुण घेऊन स्तवन करायचं आणि त्याच्या स्तवनरूपी अशा ह्याच्यातून ते प्रणिधान साधायचं, ऐक्य साधायचं, त्यात तन्मयता घ्यायची, त्या गुणामध्ये तन्मयता घ्यायची, त्या ध्यान समाधी साधायची. अशा प्रकारे ती ब्रह्मोपासना ही असते. अर्थात निर्विशेष तत्वामध्ये उपास्य गुणच नसतात. हे सुद्धा सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. निर्विशेष तत्वामध्ये उपास्य गुणच नसतात. उपासना जी होऊ शकते ती सगुणाचीच होऊ शकते. आलं का लक्षात? आणि तसंच जिज्ञासा जी आहे, जिज्ञासा जी असते ती पण नेहमी सविशेष तत्वाचीच होते. निर्विशेष तत्वाची जिज्ञासा कधीही संभवू शकत नाही. जिज्ञास्य तत्वाला बुद्धिग्राह्य असो किंवा बुद्धी अग्राह्य असो अशी लक्षणं हवेतच. आलं का लक्षात? ज्याची जिज्ञासा व्हायची, ज्याची जिज्ञासा करायची त्या विषयामध्ये, त्या तत्वामध्ये एकतर बुद्धिग्राह्य अशी लक्षणं हवेत, बुद्धी अग्राह्य तरी का होईना पण लक्षणंही हवीच. काहीतरी विशेष असे त्याच्यामध्ये असायलाच हवेत. आणि आधुनिक अज्ञेयवादी ज्यांना एग्नॉस्टिक फिलॉसॉफर्स असं म्हणतात किंवा जे शून्यवादी निहिलिस्टिक, त्यांच्या तत्वज्ञानामध्ये निर्विशेषाची जिज्ञासा ही मानली जाते. ते निर्विशेष तत्वाची जिज्ञासा करतात. अर्थात हे जे लोक आहेत की जे
निर्विशेष तत्वाची जिज्ञासा करतात ते कदाचित आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांची पावलं सुद्धा मोजू शकतील. असो, विनोद बाजूला राहू द्या. या सविशेष आणि निर्विशेष प्रकरणाचं एक उपप्रकरण असतं. ते म्हणजे काय? व्यक्तोपासना, अव्यक्तोपासना, मूर्तोपासना, अमूर्तोपासना, सगुणोपासना, निर्गुणोपासना. या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पनांनी खरं म्हणजे अभ्यासकाची एकतर भंभेरी उडते किंवा गैरसमजुतीच्या अज्ञानात तो पक्का रुतला जातो. म्हणजे हे त्याचं एक उपप्रकरण आहे. बघा, तुम्हाला जर विचारलं अव्यक्तोपासना म्हणजे काय, अव्यक्तोपासना म्हणजे काय, मूर्तोपासना म्हणजे काय, अमूर्तोपासना म्हणजे काय, सगुणोपासना म्हणजे काय, निर्गुणोपासना म्हणजे काय, तर तुमची भंभेरी उडेल. आणि नाही उडली तर एवढं असं समजायचं की आपल्यामध्ये गैरसमजुतीची एक पक्की धारणा झालेली आहे. अर्थात गैरसमजुतीच्या स्वरूपामध्ये, अज्ञानामध्ये आपण त्या अडकलेलो आहोत. एकूण काय, त्यामुळं आपल्याला संशयाची बाधा होत नाही. त्यामुळं संशयाची बाधा होत नाही. आपले जर ग्रह पक्के असतील, दूषित ग्रह पक्के असले तर आपल्याला संशयाची बाधाच होत नाही. असो, आता पातंजलांचा ईश्वर या ठिकाणी प्रश्न निघतो की हा व्यक्त की अव्यक्त, मूर्त की अमूर्त, सगुण की निर्गुण. त्याचप्रमाणे पातंजलांचे ईश्वर प्रणिधान ही मूर्तोपासना की अमूर्तोपासना, व्यक्तोपासना की अव्यक्तोपासना, सगुणोपासना की निर्गुणोपासना, याबद्दल निर्णय करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि आता त्या दृष्टीने आपल्याला उहापोह या ठिकाणी करावा लागेल, कारण हे एकूण या प्रसंगात एक उपप्रकरणच आहे. ईश्वराचं लक्षण या सूत्रामध्ये केलं आहे, त्याची उपासना आपल्याला करायची आहे. त्यामुळे ही उपासना या ठिकाणी मूर्तोपासना का अमूर्तोपासना, व्यक्ताव्यक्तोपासना, सगुणोपासना की निर्गुणोपासना, याबद्दल आपला निर्णय पक्का हवा. म्हणून आपल्याला त्याविषयी थोडासा उहापोह करणं हे या ठिकाणी अत्यंत आवश्यक असतं. आता सर्वसाधारणपणे एक अशी समजूत असते की व्यक्तोपासना म्हणजेच मूर्तोपासना आणि तीच सगुणोपासना, म्हणजे त्या सगळ्या एकाच वर्गाच्या असतात अशी एक धारणा असते. आणि पुन्हा या उपासना जरा निम्न श्रेणीच्या असतात अशी पण एक कल्पना असते, गैरसमजत असते. आलं का लक्षात? म्हणजे व्यक्तोपासना, मूर्तोपासना, सगुणोपासना या सगळ्या एकच. जो मूर्तीची उपासना करतो तो सगुणोपासक, जो मूर्तीची उपासना करतो तो मूर्तोपासक, जो मूर्तीची उपासना करतो तो व्यक्तोपासक, आणि जो सगुणाची उपासना करतो तो व्यक्तोपासक, आणि तो एक निम्न श्रेणीचा असतो. अशी एक गैरसमजूत नव्य अध्यात्मवाद्याने प्रस्तुत केलेली आहे, नव्य वेदांत्याने प्रस्तुत केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे परमाभ्युदय त्याद्वारा होत नाही. सगुणोपासनेद्वारा परमाभ्युदय होत नाही, किंवा मूर्तोपासनेद्वारा परमाभ्युदय होत नाही, किंवा व्यक्तोपासनेद्वारा परमाभ्युदय होत नाही. अशा प्रकारे पण एक गैरसमजूत प्रस्तुत झालेली आहे. पण अव्यक्तोपासना, अमूर्तोपासना आणि निर्गुणोपासना या एका उच्च श्रेणीच्या उपासना असतात. आणि पुन्हा त्याही सगळ्या एकाच प्रकारच्या असतात, फक्त ते नामांतर आहेत. आणि त्याच्याद्वारा परमाभ्युदय घडतो, त्याच्याद्वाराच परमाभ्युदय घडतो, अशी एक कल्पना रूढ आहे. अर्थात नव्य वेदांत्यांच्या भेसूर सुरावटीमधली ही एक सुरावट असते की व्यक्तोपासना व्यक्तोपासना उच्च, सगुणोपासना निम्न, निर्गुणोपासना उच्च, मूर्तोपासना निम्न, अमूर्तोपासना उच्च. अशा प्रकारे ही त्यांची सुरावट जी आहे ती खरोखर भेसूर आहे. आता व्यक्तोपासना, मूर्तोपासना, सगुणोपासना याबद्दल ते असंही म्हणतात की या सगळ्या शबल ब्रह्माच्या उपासना आहेत. आलं का लक्षात? या सगळ्या शबल ब्रह्माच्या उपासना आहेत, किंवा कोणी पुढे जाऊन म्हणतील ह्या कार्य ब्रह्माच्या उपासना आहेत. आणि त्याद्वारा परमाभ्युदय किंवा निःश्रेयस सिद्धी होत नसते. मात्र अव्यक्तोपासना,
अमूर्तोपासना, निर्गुणोपासना खऱ्या अर्थानं ब्रह्मोपासना असतात आणि त्या मुक्तिदायक असतात. अशा तर्कयुक्त विप्रलापानं सुबोध असं अध्यात्म आणि ज्या ज्या सुबोध अशा अध्यात्मातल्या संकल्पना आहेत त्या सगळ्या दुर्बोध झालेल्या आहेत. कारण या ठिकाणी मागाशी म्हटल्याप्रमाणे भंभेरी उडून जाण्याचं काहीही कारण नाहीये. फक्त आता जे सांगितलं की तर्कयुक्त जे विप्रलाप नव्य वेदांत त्यांनी प्रसृत केलेले आहेत त्याच्यामुळे या सगळ्या संकल्पना सुबोध असून दुर्बोध झालेल्या आहेत एवढंच. आता वास्तविक पाहता त्या सगळ्या संकल्पना अत्यंत सुटसुटीत आहेत. आता आपण सर्वप्रथम असं पाहू की अर्थात आपला आणि अभ्यासाचा मुख्य विषय असा की हे जे या ठिकाणी ईश्वर प्रधान सांगितलं जात आहे ती मूर्तोपासना आहे का अमूर्तोपासना आहे, म्हणजे सर्वप्रथम आपण ते बघूया. त्यानंतर ती व्यक्तोपासना आहे का अव्यक्तोपासना आहे, मग ती सगुणोपासना आहे का निर्गुणोपासना आहे, या गोष्टींचा आपण नंतर शोध घेऊया. आलं का लक्षात? म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे ईश्वर प्रणिधान या शास्त्रात सांगितलं आहे ते कशा प्रकारचं आहे. कारण अध्यात्मामध्ये या सगळ्या संकल्पना आहेत, मूर्तोपासना, अमूर्तोपासना, व्यक्तोपासना, व्यक्तोपासना, निर्गुणोपासना. मग या सगळ्या एकूण वेगवेगळ्या उपासना पद्धतींमध्ये पतंजलीने सांगितलेली उपासना पद्धत कुठली, पद्धती कुठली, ह्याचा निर्णय आपल्याला करता यायला पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी थोडासा खुलासा करणार आहोत. आता सर्वप्रथम आपण मूर्तामूर्त उपासना म्हणजे काय हे पाहूया. मूर्त उपासना म्हणजे काय आणि अमूर्त उपासना म्हणजे काय याच्याबद्दल थोडासा विचार करूया. तर असं बघा की बृहदारण्यकोपनिषदामध्ये मूर्त अमूर्त अशी ब्रह्माची दोन रूपं असल्याचं सांगितलंय. मूर्त आणि अमूर्त अशी ब्रह्माची दोन रूपं असल्याचं त्या उपनिषदात सांगितलंय. आता मूर्त रूप म्हणजे इंद्रियग्राह्य असं जे असतं ते मूर्त रूप म्हणतात आणि अमूर्त रूप म्हणजे इंद्रियांना अग्राह्य असं. आता मूर्त म्हणजे याचे दुसरे काही अर्थ आहेत ते म्हणजे कठीण, मर्त्य, विनाशी, अव्यापक असं रूप. तर अमूर्त म्हणजे अमर्त्य, अविनाशी, व्यापक असं रूप. आता मूर्त या पदाचा अर्थ अमरकोशामध्ये करताना कर्कशम, कठिनम, क्रूरम, कठोरम, निष्ठुरम, दृढम, जठरम, मूर्तीर मत मूर्तम असं म्हटलेलं आहे. त्याचे असे अनेक अर्थ सांगितलेत. या ठिकाणी ईश्वराच्या संदर्भात मूर्त पदाचा अर्थ कठीण, सशरीर, विनश्वर, स्थित, अव्यापक आणि प्रत्यक्षोपलब्ध म्हणजे चक्षुग्राह्य असा करावा लागतो. मात्र जे तद्विरुद्ध जे असतं ते अमूर्त असतं. त्यामुळे विग्रहोपासना, मूर्ती उपासना या मूर्त स्वरूपाच्या उपासना ठरतात. आणि निरवयव तसंच व्यापक आणि इंद्रिय अगोचर अशा स्वरूपात होणारी जी ईश्वरोपासना असते ती अमूर्तोपासना ठरते असं या ठिकाणी समजलं पाहिजे. आलं का लक्षात? निरवयव, व्यापक आणि इंद्रिय अगोचर, इंद्रियांना अग्राह्य अशा स्वरूपात ईश्वराची जी उपासना केली जाते, ईश्वराला असं मानलं जातं की इंद्रियाला अग्राह्य आहे, व्यापक आहे आणि निरवयव आहे, अशा प्रकारे जी उपासना केली जाते त्याला अमूर्तोपासना असं म्हणतात. आता या ठिकाणी मूर्तोपासनेला निम्न ठरवून अमूर्तोपासनेला श्रेष्ठ ठरवण्याचं काहीही कारण नाहीये. आलं का लक्षात? मूर्तोपासनेला निम्न ठरवून अमूर्तोपासनेला उच्च ठरवणं याला काही अर्थ नाहीये. चित्ताच्या विशिष्ट भूमीमध्ये अगदी संत श्रेष्ठींनी सुद्धा, श्रेष्ठ अशा संतांनी सुद्धा मूर्तोपासना केलेली आहे आणि त्याच संतांनी चित्ताच्या दुसऱ्या भूमीमध्ये अमूर्तोपासना केल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळे चित्ताच्या भूमीन्वये या दोन्ही उपासना उपयुक्तच असतात. बुद्धिवादी दुराग्रहातून मूर्तीपासनेची अवहेलना करणं
हेकेखोरीचं मूर्त स्वरूप आहे. अर्थात या ठिकाणी मूर्त स्वरूप जे आता म्हणतोय हेकेखोरीचं, त्या ठिकाणी मूर्त याचा अर्थ क्रूर, निष्ठुर या अर्थाने म्हणतोय. असो, अर्थात मूर्तोपासना अमूर्तोपासना यांच्यामध्ये श्रेणीभेद अजिबात नाहीये. चित्ताच्या विशिष्ट भूमीमध्ये संतश्रेष्ठींनी म्हणा केली आहे, चित्ताच्या दुसऱ्या भूमीमध्ये त्याने अमूर्तोपासना केलेली आहे, एवढंच. आता व्यक्तोपासना आणि अव्यक्तोपासना ही एक जोडी आहे, आणि ही एक जोडी शंका आणि वादांना जागा देते. कारण असं आहे की त्यांचे अर्थ बुद्धीमध्ये स्पष्ट नसतात. कोणी मूर्तोपासनेला व्यक्तोपासना ठरवतात. काय फरक आहे सांगा? मूर्तोपासना याला व्यक्तोपासना म्हणण्यामध्ये काय प्रत्यय आहे? त्यामुळे काही लोक मूर्तोपासनेलाच व्यक्तोपासना म्हणतात, त्यांना एकीकृत करतात, समीकृत करतात, आणि अमूर्तोपासनेला आणि अव्यक्तोपासनेला समीकृत करतात. तुम्हाला जर विषय विचारलं अमूर्तोपासना आणि अव्यक्तोपासनामध्ये फरक काय, तर सांगणं तुम्हाला अवघड जाईल. आणि त्यामुळे या ठिकाणी मूर्तोपासना म्हणजे व्यक्तोपासना, अमूर्तोपासना म्हणजे अव्यक्तोपासना, अशा प्रकारे एक समजूत करून घेऊन घोटाळ्याचा ब्रह्मघोटाळा झालेला आहे. आता प्रथम आपण असं पाहूया की मूर्तोपासना आणि व्यक्तोपासना यामध्ये भेद काय आहे. पहिल्यांदा तो आपण भेद आधी ग्रहण केला पाहिजे. व्यक्तोपासनेचा अर्थ तेव्हाच स्पष्ट होणार आहे, म्हणजे मूर्तोपासनेपेक्षा व्यक्तोपासना वेगळी किंवा काय किंवा तीच, याबद्दल पहिल्यांदा आपण निर्णय करायला पाहिजे. आता मूर्तोपासना ही ईश्वराच्या इंद्रियग्राह्य किंवा चक्षुर्ग्राह्य रूपाची म्हणजे विग्रहाची उपासना असते, विग्रहोपासना असते. मूर्तोपासना म्हणजे मूर्तीची उपासना, विग्रहाची उपासना असते. पण व्यक्तोपासनेमध्ये ईश्वराचं रूप इंद्रिय अग्राह्य असतं. आलं का लक्षात? व्यक्तोपासनेमध्ये रूप हे इंद्रिय अग्राह्य असतं, पण बुद्धिग्राह्य असतं. गूढवादाचं जे धुकं आहे ते धुकं भगवत रूपाभोवती त्या ठिकाणी नसतं. व्यक्तोपासनेमध्ये मूर्ती तर मूर्तीची उपासना नाहीच आहे, ती मूर्तोपासना नाहीये. कारण मूर्तोपासना ही चक्षुर्ग्राह्य इंद्रियग्राह्य असते, पण व्यक्तोपासना ही इंद्रिय अग्राह्य असते पण बुद्धिग्राह्य असते. ती अशा अर्थानं की भगवत रूपाभोवती, भगवत स्वरूपाभोवती कुठल्याही प्रकाराचं हे गूढवादाचं जे धुकं असतं ते धुकं त्या ठिकाणी नसतं. भगवंताच्या ज्या बुद्धिग्राह्य रूपाची उपासना होते त्या सगळ्या व्यक्तोपासना असतात. ज्यावेळी ती उपासना भगवंताच्या अशा स्वरूपात होते जी बुद्धीच्या ग्रहणापलीकडे असते ती अव्यक्तोपासना असते. थोडक्यात म्हणजे चक्षुर्ग्राह्य रूपातील उपासना मूर्तोपासना, चक्षु अग्राह्य रूपाची उपासना अमूर्तोपासना, ईश्वराच्या बुद्धिग्राह्य स्वरूपाची उपासना म्हणजे व्यक्तोपासना, आणि ईश्वराच्या बुद्धी अग्राह्य रूपाची उपासना म्हणजे अव्यक्तोपासना असते. अर्थात ईश्वराच्या व्यक्ताव्यक्त उपासना या बुद्धिग्राह्य आणि बुद्धी निर्ग्राह्य, बुद्धी अग्राह्य अशा निकषावरून ठरतात. अव्यक्तोपासनेमध्ये ईश्वराच्या अशा स्वरूपाची उपासना होते की जी ज्या ठिकाणी बुद्धीलाच पोच नसते, ज्या ठिकाणी बुद्धी पोचू शकत नाही, बुद्धीलाच ज्या ठिकाणी पोच नाही, अवाका नाही, त्यावेळेला ती अव्यक्तोपासना ठरते. बुद्धी याचा अर्थ पुन्हा बुद्धी याचा अर्थ मेंदूतली अक्कल असा नाहीये. आलं का लक्षात? आपण एखाद्या अक्कल नसलेल्या माणसाला निर्बुद्ध म्हणतो. तर या ठिकाणी जे म्हटलं की बुद्धीची पोच ज्या ठिकाणी नसते ती अव्यक्तोपासना, आणि ती बुद्धी म्हणजे मेंदूतली अक्कल नाही, तर चित्ताचा आद्य परम मौलिक असा सूक्ष्मतम घटक
अंतःकरणामध्ये काहीच कळत नाही, काहीच जाणीव होत नाही, काहीच कुठल्याच प्रकारे काही सूत हाती लागत नाहीये, म्हणजे ते अव्यक्त झालं. आणि या बुद्धीलाच जर त्या ठिकाणी पोच नसेल, म्हणजे सूक्ष्मतम अंतःकरणातलं जे सूक्ष्मतम बुद्धितत्व आहे त्यालाच जर त्या ठिकाणी पोच नसेल तर भावनांचा आविष्कार अशक्य असतो. तर त्या ठिकाणी भावना निर्माण तरी कशा होतील? भावनांचा आविष्कार हा होऊ शकत नाही. बुद्धी अग्राह्य विषयामध्ये कुठल्याच भावना निर्माण होऊ शकत नाहीत. अर्थात त्या भावनेला आधारच नसतो. त्या ठिकाणी उपासनेमध्ये जर भावना असेल तर त्या भावनेला आधारच अव्यक्तोपासनेमध्ये मिळत नसतो. आणि म्हणूनच अव्यक्तोपासना ही भावना, श्रद्धा, प्रेम यांच्याशिवाय ती उभा राहते. त्यांचा आधारच त्याला मिळत नाही आणि त्यामुळेच ती अत्यंत कठीण ठरते. अव्यक्तोपासना ही अत्यंत कठीण आणि जटिल ठरते. त्या मानाने व्यक्तोपासनेमध्ये तुम्हाला भावनांचा आविष्कार करता येतो. भावना म्हटल्यानंतर त्या ठिकाणी प्रेम, श्रद्धा यांचाही आविष्कार होऊ शकतो. अर्थात उपासनेला फार मोठं साह्य त्या ठिकाणी मिळतं. किंबहुना उपासना ही उभा राहू शकते, अन्यथा उभा राहू शकत नाही. आणि म्हणूनच व्यक्तोपासना ही तुलनेने सुलभ असते. आणि या पार्श्वभूमीवर स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात, व्यक्तोपासना आणि अव्यक्तोपासनामध्ये, या पासनांमध्ये एक अवघड आणि एक सोपी हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सांगतायत. 12व्या अध्यायामध्ये ते म्हणतात, क्लेशो अधिकतरतेषाम कोणाला? अव्यक्तासक्त चेतसाम. तर म्हणजे अव्यक्तामध्ये आसक्त असलेले जे उपासक असतात त्यांची उपासना अत्यंत अवघड असते, अत्यंत खडतर असते, क्लेशकारक असते, म्हणजे कठीण असते. विशेषतः बुद्धी ही देहासक्त, देहसापेक्ष, देह निबंधित असताना बुद्धीला अव्यक्त आत्म्यामध्ये स्थापित करणं अतिशय म्हणजे अतिशय कठीण असतं. अव्यक्ताच्या प्रांतामध्ये चाचपडणं, पुन्हा त्या अंधकारामध्ये बुद्धीला अचल निश्चल ठेवणं हे महाकठीण असतं. अलग लक्षात. म्हणजे मुळातच बुद्धीला पोच नाही, इंद्रियाला पोच नाही, बुद्धीलाच पोच नाही म्हटल्यानंतर तो सगळा अंधकार झाला. आता या अंधकारामध्ये पुन्हा चाचपडायचं. पण उपासना म्हटल्यानंतर ती कशी पाहिजे? अचल निश्चल पाहिजे. म्हणजे अंधारामध्ये चाचपडायचं आणि तेही चाचपडताना, म्हणजे चाचपडण्यासारखी परिस्थिती असताना पुन्हा अचल निश्चल राहणं हे किती कर्मकठीण आहे, महाकठीण आहे, हे आपल्याला कल्पनेने त्या ठिकाणी समजू शकतं. आणि म्हणूनच त्याला भगवान श्रीकृष्ण कठीण असं म्हणून जातात ते त्या अर्थाने. आणि म्हणूनच ते बजावतात, किंबहुना नुसतं सांगत नाहीत, बजावून जातात की अव्यक्तोपासना ही अत्यंत कठीण आहे, क्लेशकारक आहे आणि कर्म कठीण आहे, अतिशय म्हणजे अतिशय कठीण आहे. आता ही अव्यक्तोपासना फार कठीण असते असं आपल्याला निश्चितच या ठिकाणी कळतं. ईश्वराच्या अनंत आणि अचिंत्य गुणराशींद्वारा आपलं चित्त निर्मल उदात्त करून भावनेच्या किंवा भावाच्या सहाय्यानं प्रणिधान हे नेहमीच सुलभ होऊ शकतं. प्रणिधानामध्ये भाव हा अतिशय महत्वाचा असतो. कारण शेवटी प्रणिधान याचा अर्थ काय? तर ज्याद्वारा चित्ताचा लय होतो किंवा ज्यामध्ये चित्ताचा लय होतो त्याला प्रणिधान असं म्हटलं जातं, असं आपण अगदी सुरुवातीलाच पाहिलं. मग अशा प्रकारे चित्ताला त्या ठिकाणी मग्नता येण्यासाठी, तन्मयता येण्यासाठी भावाचा आविष्कार फार महत्वाचा असतो. आणि त्यामुळेच असं निश्चित म्हणता येतं की भावाशिवाय प्रणिधान हे अत्यंत अवघड जातं, किंबहुना ते अशक्यही जातं असं म्हटलं तरी त्या ठिकाणी काही गैर नाहीये. त्यामुळे व्यक्तोपासना ही त्या मानाने सुलभ आहे. हे जे भगवंतांनी सांगितलं आहे ते अत्यंत पटण्यासारखं आहे. आता असं आहे की भावांचा महापूर हा व्यक्तोपासनेमध्ये असतो.
तर भावांचा दुष्काळ हा अव्यक्तोपासनेत असतो. आलं का लक्षात? भावांचा महापूर तुम्हाला व्यक्तोपासनेत सापडतो, तर भावांचा दुष्काळ हा अव्यक्तोपासनेमध्ये सापडतो. आता भाव हा उपासनेचा पायाच नव्हे, तर मूळाधार असतो हृदय. उपासनेचं मूळ, उपासनेचा आत्मा म्हणजे भाव आहे आणि सर्वस्व आहे. भावच हा उपासनेचं सर्वस्व आहे. उपासनेचं पोषण वर्धन सुद्धा भावाद्वाराच होत असतं. भावाशिवाय त्याचं वर्धन आणि पोषणच होणार नाही. उपासनेचं वर्धन आणि पोषण हे भावाशिवाय होणं केवळ अशक्य असतं. या भावाला अधिक उत्कटता, अधिक संवेग, अधिक तीव्रता यावी म्हणून भक्तिशास्त्रानं अव्यक्त ब्रह्माला साकार आणि सावयव करीत 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 मनोहारी मूर्ती उपासना आणून प्रणिधान हे सुलभ केलंय. आलं का लक्षात? हिंदू धर्मामध्येच केवळ ही सवलत आहे असं जरी म्हटलं, खरं ही सवलत नाहीये, ही वास्तवता आहे. अहो शेवटी भगवंत साकार रूप कशासाठी घेतो? तर भक्तांसाठी घेतो. भक्तांसाठी त्याला प्रेमाचा आणि करुणेचा पान्हा फुटतो आणि म्हणून तो साकार आणि सावयव रूप घेतो, ही वास्तवता आहे. अर्थात सांगायचा मुद्दा असा की या भक्तीमध्ये उत्कटता व्हावी, उत्कटता प्राप्त व्हावी, ती अधिकाधिक होत जावी, उत्कटता वाढावी, संवेग वाढावा, तीव्रता वाढावी. यासाठी भक्तिशास्त्रानं अव्यक्त ब्रह्माला साकार करून सोडलं, सावयव करून सोडलं आणि तसं करता 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 मनोहारी असं रूप भक्तापुढे उभं केलं आणि मूर्तीपासना आणून प्रणिधान हे अत्यंत सुलभ केलं. उपासनेचं हे एक टोक म्हणजे व्यक्तोपासना, की ज्या ठिकाणी मनोहारी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर असू शकते, हे एक टोक. तर दुसरं टोक म्हणजे महाकठीण अस्खलित बुद्धीद्वारा होणारी, परम इंद्रिय निग्रहाद्वारा होणारी, भावनेला स्थान न देणारी अव्यक्तोपासना ठरली. ही दोन टोकं ठरली आपल्या एकूण भक्तिशास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये. व्यक्तोपासना आणि अव्यक्तोपासना ही दोन्ही टोकं आली. एक म्हणजे अत्यंत कठीणतमक अशी, तर त्यातल्या त्यात अत्यंत सुलभ अशी एक दुसरी म्हणजे व्यक्तोपासना. अशी दोन्ही टोकं आपल्या अध्यात्मामध्ये आली. आता ही जी दोन टोकं सांगितली, एक टोक म्हणजे महाकठीण अस्खलित बुद्धीद्वारा होणारी, परम इंद्रिय निग्रहाद्वारा होणारी, भावनेला स्थान न देणारी अव्यक्तोपासना ठरली. तर दुसरं टोक कुठे, भक्तिशास्त्राने आपल्याला एवढी सवलत दिल्यानंतर आपण कुठे गेलो बघा. आपण त्याचं दुसरं टोक अजूनही पुढे ओढलं आणि ते पुढे ओढून ओढून टाळ माळ घेऊन बेबंद नाचून गाऊन केवळ भावनेला चालवण्याचा प्रकार केला. आलं का लक्षात? म्हणजे ही दोन टोकं आपल्या उपासनेमध्ये निर्माण झाली. एक उपासना म्हणजे अव्यक्तोपासना, निर्गुण अव्यक्तोपासना, म्हणजे ज्या ठिकाणी भावनेला अजिबात स्थान नाही, त्या अगदी डिम्म अंधकारामध्ये, ढिम्म असा अंधकार असताना त्यात चाचपडायचं, पुन्हा चाचपडत असताना अचल निश्चल बुद्धी ठेवायची, अशी एक अत्यंत कठीण, महाकठीण अव्यक्तोपासना ही आली. ह्याच्याबरोबर व्यक्तोपासनेचं टोक इतक्या टोकाला ओढलं गेलं की केवळ टाळ माळ घेऊन बेबंद नाचायचं, गायचं, हे एक त्याचं दुसरं टोक, आणि भावनेला चालवायचं, इथपर्यंत त्याचं दुसरं टोक हे ओढलं गेलं. या दोन टोकांच्या उपासनेमधला सुवर्ण मध्य पतंजलींनी गाठला. आलं का लक्षात? ही जी दोन, एक म्हणजे बेबंदशाही आली एके ठिकाणी, की टाळ माळ घेऊन बेबंद नाचायचं, गायचं, अगदी अगदी हायदोस घालायचा, इथपर्यंत गेलं ते टोक. हे एक टोक. आणि दुसरं म्हणजे कठीणतम टोक अव्यक्तोपासनेचं. या दोन्ही टोकांमध्ये सुवर्ण मध्य हा पतंजलींनी गाठला.
या टोकाच्या व्यक्तोपासनेमध्ये इंद्रिय निग्रह, चित्तशुद्धी वगैरे सगळ्या गौण ठरल्या. आता जे तुम्हाला सांगितलं की व्यक्तोपासनेचं एक टोक बेबंद नाचायचं, गायचं, हैदोस नुसता, तर त्या ठिकाणी चित्तशुद्धीला गौणत्व आलं. चित्तशुद्धीची आवश्यकता नाही, इंद्रिय निग्रहाची आवश्यकता नाही, कुठल्याही तपाची आवश्यकता नाही, तपस्वी जीवनाची आवश्यकता नाही. आणि काही वेळा या सगळ्या गोष्टींना अगदी अनावश्यक ठरवून तपाचरणाला पार अगदी मूठ माती दिली गेली. टोकाच्या अव्यक्तोपासनेमध्ये तापसिक आचरणाचा अतिरेक करून स्वदेहाशीच वैर उभं केलं गेलं. अशी 2 टोकं निर्माण झाली. तर पातंजल ईश्वर उपासनेमध्ये तपाचरणाद्वारा इंद्रियशुद्धी, मानसशुद्धी, बुद्धिशुद्धी, चित्तशुद्धी, शरीरशुद्धी, प्राणशुद्धी वगैरे सर्वांग आणि यथायोग्य शुद्धी आणि सगळ्यांना यथायोग्य स्थान दिलं. सर्वांग शुद्धी याला एक स्थान दिलं गेलं आणि निर्मळ अंतरंगामध्ये भावाचं रोपटं लावून ईश्वर प्रणिधानाचा विधी सांगितला गेला. त्या सर्व शुद्धींसाठी त्यांना सर्वांग साधना सांगितली गेली. सर्वांग साधनोत्तरच शांत सात्विक भावनेचा आधार घेऊन उन्मादानुसंधानाद्वारा प्रणिधान सांगितलं. भावनेच्या आहारी जाऊन उच्छृंखल उन्मादाच्या आविष्काराला स्थान दिलं नाही. टाळमाळ करी अनेकदा अक्षरशः बेबंद होतात, बेभान होतात. तसा पातंजल साधक कधीही बेभान झालेला दिसणार नाही तुम्हाला. मात्र तो भावना शून्य ईश्वरोपासक असतो असंही म्हणता येत नाही, कारण भावनेसहित तो उपासना करत असतो. कारण त्याची उपासना सुद्धा त्याच्यामध्ये अर्थभावना असते. अर्थभावनेसहित तो प्रणवाची उपासना करत असतो. अव्यक्तोपासनेतून साधक शून्यवादाकडे घसरण्याची शक्यता असते. तसे हे पातंजल साधक कधीही त्या शून्यवादाकडे जाणार नाहीच. कारण का, तर अर्थभावनेसहित प्रणवोपासना. टाळमाळ करी अनधिकारी साधक भावनेच्या आविष्कारामध्ये आणि त्या रूपलावण्यामध्ये अडकतात. रूपलावण्य आदींमध्ये ते अडकतात. त्या ठिकाणी घसरून बेबंद नाच गाण्यातून स्खलन पावण्याची सुद्धा शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. फार मोठी शक्यता असते. हा प्रकार पातंजल साधकातही संभवत नाही, जवळजवळ असंभवनीय असतो. कारण यमनियमांची चौकट त्याला पतनापासून सांभाळते. चित्तशुद्धी, नाडीशुद्धी, ग्रंथीशुद्धी यांच्या द्वारा तो भक्कम अशी सायको फिजिओ बायोकेमिकल शुद्धी उभी करतो आणि आपली त्याच्याद्वारा ईश्वरोपासना तो करत असतो. प्राणविज्ञानाच्या आधारावर प्राणायामिक तंत्रांद्वारा तो शांतता, सौम्यता, अनुद्विग्नता यांची जीवरासायनी आणि त्यांचं मनोविज्ञान उभं करतो आणि तो उपासनेमध्ये निमग्न होतो. थोडक्यात एक शब्दचित्र मांडायचं म्हणजे असं म्हणता येईल की पातंजल साधक हा ईश्वरोपासना करताना तिरुन्नत स्थाप्य शरीरम असा जो उपनिषदातला न्याय आहे त्या न्यायाने तो उपासना करेल. किंवा समम काय शिरो ग्रीवन धारयन अचलम स्थिरहा अशा न्यायाने तो भगवद्गीतेतला जो उपदेश आहे तशा प्रकारे तो तुम्हाला बसलेला दिसेल. उपासना करताना तो असा बसलेला दिसेल. आसनस्थ शांत मूर्ती ध्यानस्थ राहून तो उपासना करेल. मात्र टाळमाळ करी केवळ व्यक्तोपासक जोशात येऊन बेभान होऊन नाचेल, गाईल. पातंजलांची ईश्वरोपासना म्हणजे व्यक्तोपासना आणि अव्यक्तोपासना यांचं एक बेमालूम मिश्रण असतं. व्यक्तोपासनेतून माफक भावाविष्कार आणि अव्यक्तोपासनेतून माफक प्रग्रह निग्रह अर्थात तापसिक अतिरेक नव्हे, त्यांचा तो पुरस्कार करून स्वतःचीच एक प्राण, इंद्रिय, चित्त, नाडी, ग्रंथी वगैरेंची शुद्धी प्रक्रिया उभारून एक उपासना प्रणाली तो करत असतो, निर्माण करतो आणि तशी उपासना करत असतो.
आलं का लक्षात? असो, एकूण व्यक्तोपासना आणि अव्यक्तोपासना या संदर्भामध्ये जे काही थोडं सांगावं असं वाटलं ते सांगितलं. आता आपण पुढली जी जोडी आहे सगुणोपासना आणि निर्गुणोपासना या जोडीकडे बोलूया. हे दोन्ही शब्द परस्पर विरोधी अर्थाला प्राप्त असले तरीही ईश्वराच्या स्वरूपाच्या अनुषंगानं तसं नसतं. नाही तर आपल्याला सहसा त्याचा अर्थबोध असा होतो की सगुण आणि निर्गुण हे परस्पर विरोधी अर्थ सांगणारे असतील, परस्पर विरोधी अशा संकल्पना सांगणारे असतील असं वाटतं. पण ईश्वराच्या स्वरूपाच्या अनुषंगानं तसं नसतं. तात्पर्य असं की ईश्वराचं जे स्वरूप मूर्त असतं ते अमूर्त नसतं, जे स्वरूप अमूर्त असतं ते मूर्त नसतं, आणि तसंच जे स्वरूप व्यक्त असतं तेच स्वरूप अव्यक्त नसतं, आणि जे स्वरूप अव्यक्त असतं ते व्यक्त नसतं. पण ईश्वराचं जे रूप सगुण असतं तेच निर्गुणही असतं, आणि जे रूप निर्गुण असतं तेच स्वरूप सगुणही असतं. आता या कथनानं थोडं भांबावून जाण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की सगुण आणि निर्गुण हे परस्पर विरोधी शब्द आहेत अशी बुद्धीची फार दृढ धारणा असते. शब्दार्थानं म्हणा किंवा अर्थार्थानं म्हणा किंवा अक्षरशः म्हणा किंवा अवयवार्थानं म्हणा किंवा ज्याला लिटरली म्हणतात, तसे हे दोन्ही शब्द परस्पर विरुद्ध अर्थाचेच वाचक असतात. त्यामुळे ईश्वर सगुण असेल तर निर्गुण नसणार, निर्गुण असेल तर सगुण नसणार अशी बुद्धीची एक पक्की धारणा होते. आणि त्याचप्रमाणे जी ईश्वरोपासना सगुण असणार ती निर्गुण नसणार, आणि जी उपासना निर्गुण असणार ती सगुण नसणार अशी ही एक दृढ कल्पना होते, एक पक्की धारणा बुद्धीची होते. सर्वात वरताण म्हणजे सगुण आणि निर्गुण यांच्या परस्पर शत्रुत्व आहे, परस्पर सपत्न भाव आहे, परस्पर वैमनस्य आहे आणि असणार, आणि ते नेहमी झगडणार. सगुण आणि निर्गुण यांची नेहमी लठ्ठालठ्ठी असणार अशी एक विनाकारण कल्पना असते. अन्य सगळ्या ठिकाणी सर्व ठिकाणी सगुण विरुद्ध निर्गुण असाच जरी सामना होत असला तरीही प्रस्तुत प्रसंगामध्ये प्रस्तुत प्रकरणामध्ये तसं नसतं. कारण सगुण या संकल्पनेमध्ये गुण या पदांशाला जो अर्थ प्राप्त होत असतो त्यापेक्षा वेगळा अर्थ निर्गुण या संकल्पनेमधल्या गुण पदांशाला प्राप्त होत असतो. आलं का लक्षात? सगुण या पदामध्ये जो गुण शब्द आलेला आहे, सगुण या संकल्पनेमध्ये गुण हे जे शेवटची दोन अक्षर आहेत त्या गुणाचा अर्थ, आणि निर्गुण या संकल्पनेमध्ये सुद्धा गुण शब्द आलाय त्यातल्या गुणाचा अर्थ, हे दोन्ही अर्थ वेगवेगळे आहेत, भिन्न आहेत, ते एक अर्थ नाही आहेत. आणि म्हणूनच असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पण स आणि निर ह्याच्यामध्ये परस्पर विरोध आहे. जे स आहे ते निर नसणार, जे निर आहे ते स नसणार. पण गुण शब्दाचेच अर्थ बदलत असतील तर त्या ठिकाणी त्यांची परस्पर विरुद्धाची खडाजंगी होण्याचं काही कारण नाही आहे. थोडस गणिती परिभाषेत सांगायचं म्हणजे स विरुद्ध नी, स विरुद्ध नीर असं जरी असलं तरी सगुणातला गुण आतला गुण हे दोन्ही एक नाहीयेत, एकार्थी नाहीयेत, त्यांच्यामध्ये अर्थभेद आहे. आणि ज्या अर्थी सगुणातला गुण आणि निर्गुणातला गुण हे एकार्थी नसतात त्या अर्थी सगुण विरुद्ध निर्गुण असं काही म्हणण्याचं कारण नाहीये. असो, जरा क्लिष्ट गणिताला आपण बाजूस ठेवूया
आणि असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की सगुणामध्ये गुण या पदाचा जो अर्थ आहे आणि निर्गुणातला गुण या पदाचा जो अर्थ आहे हा वेगवेगळा अर्थ आहे म्हणजे काय हे या ठिकाणी सांगितलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की सगुण विरुद्ध निर्गुण असं काही म्हणण्याचं कारण नाहीये. आणि म्हणूनच ईश्वर हा सगुणही ठरतो निर्गुणही ठरतो. आता सगुण या पदानं या ठिकाणी काय अभिप्रेत असतं आणि निर्गुण या पदानं किंवा संकल्पनेनं काय अभिप्रेत असतं हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागतं. ईश्वर सगुण आहे तो अशा अर्थानं की तो अनंत गुणराशींचा निधी आहे किंवा आश्रय आहे. आणि ते गुण कोणते कोणते तर परम ऐश्वर्य, परमवीर्य, परममाधुर्य, परमगांभीर्य, परम औदार्य, परमचातुर्य, परमस्थैर्य, परमधैर्य, परमशौर्य, परमपराक्रम, परमज्ञान, परमशक्ती, परमतेज, परमसौशील्य, परमवात्सल्य, परम आर्दव, परम आर्जव, परम सौहार्द, परम साम्य, परम कारुण्य, परम सत्यकामत्व, परम सत्य संकल्पत्व, परम कृतित्व कृतत्व, परम अपहत पापमत्व, परम विजरत्व, परम विमृत्यत्व, परम विशोकत्व आणि परम विजिगत्सा, परम विजिरत्व, परम अपिपासा अशा अनंत गुणराशींचा तो निधी आहे. या गुणांना अंतच नाहीये. त्याचे गुण सांगायचे म्हटले तर या ठिकाणी या सगळ्या गुणांचा अर्थ हा तसा कळू शकतो. परमज्ञान, परम ऐश्वर्य, परम वैर्य, परम शक्ती, परम तेज, परम सौशील्य, परम वात्सल्य, परम आर्दव्य, परम आर्जव, परम आर्दव, परम सौहार्द, परम साम्य, परम कारुण्य, परम माधुर्य, परम गांभीर्य, परम औदार्य, परम चातुर्य, परम स्थैर्य, परम धैर्य, परम शौर्य, परम पराक्रम, परम काम सत्यकामत्व, परम सत्य संकल्पत्व, परम कृतित्व कृतत्व, परम अपहत पापमत्व म्हणजे निष्पापत्व, त्याच्यानंतर परम विजरत्व, जराराहित्य, परम विमृत्यत्व म्हणजे मृत्यूच्या पलीकडे गेलेला, परम विशोकत्व, परम विजिगत्सा, विजिगत्सा म्हणजे क्षुधाराहित्य आणि परम अपिपासा म्हणजे तृष्णाराहित्य. तर असे सहस्त्राधिक गुण ईश्वरामध्ये निरतिशयत्वानं असतात. परमश्रेणीचे असतात असंच आता सांगितलं. सहस्त्राधिक गुण ईश्वरामध्ये जे असतात त्यामुळे तो सगुण ठरतो. पण तोच ईश्वर निर्गुणही ठरतो. कारण निर्गुण या संकल्पनेमध्ये गुण या शब्दाचा जो अर्थ आहे त्याचा अर्थ सत्वरजतम हे तीन गुण. तर हा ईश्वर सत्वरजतम या तीनही गुणांच्या पलीकडे असतो. त्या गुणांचा अधिकार त्याच्यावर चालत नाही, किंबहुना त्याचा त्या गुणांवर अधिकार चालतो. पण त्या गुणांचा अधिकार चालत नाही, तो गुणांच्या पलीकडे आहे, म्हणून तो निर्गुण ठरतो. तो त्या सत्वरजतम या तीन गुणांच्या अधिपत्याखाली असतो, तर ते त्याच्या अधिपत्याखाली असतात. समस्त चराचर सृष्टी ही गुणाधिकाराखाली वर्तत असते आणि समस्त सृष्टी ही गुणत्रयांनी नियंत्रित असते. मात्र ईश्वरामध्ये या गुणत्रयांचा लेश सुद्धा नसतो. सहस्त्राधिक गुण ईश्वरामध्ये जे असतात त्यामुळे तो सगुण ठरतो. पण तोच ईश्वर निर्गुणही ठरतो. कारण निर्गुण या संकल्पनेमध्ये गुण या शब्दाचा जो अर्थ आहे त्याचा अर्थ सत्वरजतम हे तीन गुण. तर हा ईश्वर सत्वरजतम या तीनही गुणांच्या पलीकडे असतो. त्या गुणांचा अधिकार त्याच्यावर चालत नाही, किंबहुना त्याचा त्या गुणांवर अधिकार चालतो. त्याच्यावर त्या गुणांचा अधिकार चालत नाही, तो गुणांच्या पलीकडे आहे, म्हणून तो निर्गुण ठरतो.
तो त्या सत्वरजतम या 3 गुणांच्या अधिपत्याखाली असतो, तर ते त्याच्या अधिपत्याखाली असतात. समस्त चराचर सृष्टी ही गुणाधिकाराखाली वर्तत असते आणि समस्त सृष्टी ही गुणत्रयांनी नियंत्रित असते. मात्र ईश्वरामध्ये या गुणत्रयांचा लेश सुद्धा नसतो, म्हणून तो निर्गुणही ठरतो आणि त्या अर्थाने तो निर्गुण ठरतो. ज्ञान, ऐश्वर्य, वीर्य, शक्ती, तेज, सौशील्य, वात्सल्य आदीचे आपण यादी पाहिली, गुणांची यादी पाहिली. ते सगळे गुण ईश्वरामध्ये असतात. ते गुण जे असतात ते सत्वाधिकारातून नसतात. असे हे जर गुण आपल्यामध्ये आले, ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, तेज, सौशील्य, वात्सल्य, या गुणांचा आविष्कार जर तुम्हामध्ये झाला, तो सत्वगुणांच्या अधिपत्याखाली होणार. सत्यगुणामुळे, सत्वधर्मामुळे, सत्वगुणामुळे हे गुण आपल्यामध्ये आविष्कृत होणार. पण भगवंतामध्ये जे हे गुण निर्माण होतात, असतात, ते सत्वाधिकारातून नसतात. आलं का लक्षात? म्हणजे आपण आता ही सगळी मोठी यादी पाहिली, गुणांची यादी पाहिली, ते गुण सत्वाचे आविष्कार असतात. मानवामध्ये जर हे गुण असतील तर ते सत्वाधिकारातून असतात आणि त्यामुळे तसा सात्विक माणूस गुणव्यापाराच्या अधिपत्याखाली सात्विक बनत असतो, सात्विक ठरतो. पण ईश्वरामधले हेच गुण सत्वाधिकारात नसतात, तर ते विलक्षण अशा ईश्वराच्या गुणावरील अधिकारातून स्वयंजात असतात. थोडक्यात म्हणजे हा ईश्वर गुणत्रयांनी निर्लेप असतो, त्यांचा स्पर्श ईश्वराला होत नसतो. आता पातंजलांना निर्गुण ईश्वर मान्य आहे किंवा नाही याविषयी खरं म्हणजे वादच उठू शकत नाही. आणि खरं म्हणजे हे निर्विवाद असतं की पातंजलांना हा सगुण ईश्वर मान्य आहे का निर्गुण ईश्वर मान्य आहे याबद्दल खरं म्हणजे वादच नसतो. कारण पातंजलांना दोन्ही सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही रूप मान्य आहेत, असं आता आपल्याला लक्षात आलं असेल. कारण सगुण म्हटल्यानंतर परमज्ञान, ऐश्वर्य, वीर्य, शक्ती, तेज, सौशील्य, वात्सल्य वगैरे जे गुण आहेत, त्या गुणांचा तो राशी आहे. त्याचबरोबर तो निर्गुणही आहे, कारण सत्वरजतम या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे, त्यांनी तो अस्पृष्ट आहे. अशा तऱ्हेने तो सगुण आणि निर्गुण अशा उभय रूपांनी मान्य आहे, याबद्दल खरी म्हणजे शंकाच नाहीये. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे संशयाला खरं स्थानच नाहीये. हे निर्विवाद सत्य आहे की पातंजलांना उभय रूपातून ईश्वर हा मान्य आहे. पण असं आहे की सगुण ईश्वर पातंजलांना मान्य आहे की नाही, आलं का लक्षात? निर्गुण ईश्वर तर पातंजलांना मान्य आहे, कारण कैवल्य, केवली अशा स्वरूपाने आत्मचैतन्य, चैतन्य मात्र अशा स्वरूपात निर्गुण ईश्वर तर पातंजलांना ग्राह्य आहे. पण सगुण ईश्वर मान्य आहे की नाही याविषयी दार्शनिक समीक्षकांच्या मध्ये स्पष्ट वक्तव्य नाहीये. त्यांच्यामध्ये थोडी वादावादी आहे. मात्र व्यासभाष्यावरून असा स्पष्ट निर्णय देता येतो की पातंजलांना सगुण ईश्वरही मान्य आहे, किंबहुना अभिमतच आहे. सूत्रकार सुद्धा म्हणतात तत्र निर्देश सर्वज्ञ बीजम, या सूत्रामध्ये सगुणत्वाचाच निर्देश करतात आणि या ठिकाणी सगुणत्वाचा निर्देश नाही असं काही निश्चितच म्हणता येत नाही. आणि व्यासभाष्यात तर ईश्वराच्या परमकारुण्याचा स्पष्ट निर्देश आहे आणि तो आपण पुढे पाहणारच आहोत. पण या ठिकाणी तो निर्देश सांगून जावासा वाटतो, कारण तो या ठिकाणी संदर्भ आलाय म्हणून. भाष्यकार म्हणतात तस्या आत्मानुग्रहाभावे अपि भूतानुग्रह प्रयोजनम ज्ञानधर्मोपदेशेन कल्प प्रलय महाप्रलयेषु संसारिणः पुरुषानुद्धरिष्यामीति. भाष्यकार म्हणतात की हा परमकारुण्य, परमज्ञान, परमौदार्य, परमवात्सल्य, परमसौहार्द
या सगळ्या गुणांमुळे संबंध भूतसृष्टीवर उपकार करण्याची त्याच्यामुळे त्याला प्रयोजन त्यांनी ठरवलंय, स्वतःचं प्रयोजन आहे. आता या ठिकाणी असं एखाद्या म्हणलं की हे व्यासांच्या मतानुसार यात परमकारुण्य वगैरे दिसतं, पण सूत्रकारांनी असं कुठे म्हटलंय? सूत्रकारांनी सुद्धा म्हटलेलं आहे. ज्यावेळेला सूत्रकार म्हणतात पूर्वेशापि गुरुहू, अहो गुरु म्हटल्यानंतर गुरुमध्ये परम वात्सल्य, परम औदार्य, परम कारुण्य, परम ज्ञान हे सगळं असायला पाहिजे की नाही? ह्याच्याशिवाय गुरुपदावर कोणी जाऊन पोचू शकतो का? म्हणजे ज्यावेळेला सूत्रकार स्वतः म्हणतात, खरं म्हणजे भाष्यकारांनी या ठिकाणी हा जो निर्देश आणलेला आहे तो सूत्रकारांनी असं म्हटल्यामुळेच पूर्वेशापि गुरुहू कालेन अनवच्छेदात, हा पूर्वजांचाही सगळ्यांचाच गुरु आहे आपला, आणि सगळ्या पूर्व गुरूंचाही गुरु आहे, असा परमगुरु परात्पर गुरु आहे, कालाने अनवच्छेदित आहे. अहो गुरु आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हे गुण आलेच. त्यामुळे अशा दृष्टीनं सगुण ईश्वर पतंजली मुनींना आणि व्यासांना मान्य आहे असं स्पष्ट या ठिकाणी दिसतं. असो, पण काय की नव्य वेदांत्यांनी सगुण म्हणजे साकार आणि निर्गुण म्हणजे निराकार असे काहीतरी अर्थ आपल्यावर बिंबवलेत. आलं का लक्षात? आपल्याला सगुण म्हणजे काहीतरी साकार वाटतं, निर्गुण म्हणजे काहीतरी निराकार वाटतं. आणि आपण पाहिलंच की असा त्याचा अर्थ नाहीये. सगुण म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय? मूर्तामूर्त, व्यक्ताव्यक्त, सगुण निर्गुण, सविशेष निर्विशेष या पदांचा आपण अर्थ पाहिला ईश्वराच्या संदर्भामध्ये. तर त्यामुळे असा अर्थ करणं या ठिकाणी चुकीचं आहे की सगुण म्हणजे साकार आणि निर्गुण म्हणजे निराकार असं काही मांडण्याचं कारण नाहीये. आता पुन्हा सगुणोपासना ही त्यांनी निम्न ठरवली आहे, मोक्षदायक नसते असं त्यांनी ठरवलंय. ती शबल ब्रह्माची उपासना आहे असं म्हटलेलं आहे. आणि निर्गुणोपासनाच ही परमोच्च परमाभ्युदयकारक असते असंही त्यांनी आपल्या मनावर ठसवलेलं आहे. अभ्यासकानं या ठिकाणी बारकाईनं पाहावं की सगुण आणि निर्गुण या पदांचे अर्थ ते अवयवार्थानुसार किंवा ज्याला लिटरल म्हणतात तसं ते करतात, आणि त्यामुळेच त्या ठिकाणी घोटाळा होतो. हा प्रकार आपण पाहिलाच. असो, आता असं पहा की गीतेमध्ये पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सगुण ठरतात की निर्गुण, असा त्याने आपण त्यांना सवाल करायला पाहिजे की भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सगुण ठरतात की निर्गुण. आणि आपण आता तो अर्थ केला त्या अर्थाने ते दोन्ही ठरतात, कारण अनंत कल्याण गुण राशींनी भगवान श्रीकृष्ण हे मंडित आहेत. तसंच ते निर्गुणही आहेत, त्रिगुणांच्या पलीकडेही आहेत असं निश्चितच ठरतं. मग त्यामुळे नव्य वेदांत्यांनी केलेल्या अर्थानुसार भगवान श्रीकृष्ण हे सगुण ब्रह्म ठरतात की निर्गुण ठरतात असं विचारल्यावर ते सगुणही ठरतात आणि निर्गुण ठरत नाहीत. मग या सगुण ब्रह्म श्रीकृष्णाची उपासना म्हणजे तुमच्या अर्थाने श्रीकृष्ण हे सगुण ब्रह्म आहे, मग तुमच्या म्हणण्यानुसार भगवान श्रीकृष्णाची उपासना जर केली तर उच्चतम ठरणार नाही. मग ती उच्चतम ठरते का ठरत नाही या प्रश्नाशी नव्य वेदांत्यांची कुचंबणाच होते. कारण ते तत्वज्ञानाला सांगताना सांगून जातात की सगुण ब्रह्म याची उपासना ही परम अभ्युदयकारक नसते. बरं, या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सगुण ब्रह्म आहे ते स्पष्ट आहे, अगदी 16 आणि स्वच्छ आहे, सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. पण त्यांना जर असं विचारलं का हो भगवान श्रीकृष्णाची उपासना केली तर ती निम्न ठरते का आणि त्याच्यापासून परम अभ्युदय होत नाही का, तर त्यांची खरोखरच त्या ठिकाणी कुचंबणा होते. बरं, आणि सगुण ब्रह्म ठरून भगवान श्रीकृष्ण निम्न श्रेणीचे ठरतात असंही म्हणता येत नाही, कारण गीतेमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे मत्तः परतरम नान्यद अस्ति किंचित धनंजय. 7व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात की माझ्यापेक्षा पर असं काहीच नाहीये. अनेक वार त्यांनी हा असं म्हटलेलं आहे. तसंच अनेक वार असं सांगून जातात मला जाणणारा, मला शरण येणारा, मला आश्रित होणारा मोक्ष निर्वाण परमपद प्राप्त करतो
मग सगुण ब्रह्म श्रीकृष्णाची उपासना केल्यावर परमप्राप्ती होऊ शकत नाही असं कशावरून म्हणता तुम्ही? आता भगवान श्रीकृष्ण ज्याला आश्वासन देतात, अनेक प्रकारचे आश्वासन देतात. आता जसं सांगितलं की मला जाणणारा, मला शरण येणारा, मदाश्रित होणारा मोक्ष, निर्वाण किंवा परमपद प्राप्त करतो. ही काय पोकळ आश्वासन आहेत काय? अर्थात नव्य वेदांत्यांनी जो सगुण निर्गुणवाद उकरून काढला आहे तो अनाठायी आहे. आणि त्यांनी सगुण निर्गुण या दोन्ही पदांचे केलेले अर्थ हे श्रुती आणि स्मृतीला पोषक नसतात. आणि केवळ ते पोषकच नसतात असं नाही, तर ते विसंगतच असतात. आणि म्हणूनच ते लक्षण करीत बसतात. म्हणजे कुठे एखादं श्रुतिवाक्य आलं, स्मृतिवाक्य आलं ब्रह्माच्या सगुण रूपामध्ये, तर त्याची लक्षणं करत बसतात. अमुक लक्षणे तमुक लक्षणे म्हणून. असो, ईश्वराच्या प्रकरणामध्ये गीतोपदेश आणि योगोपदेश यातील आपण थोडी साम्य स्थळं पाहूया. म्हणजे योगशास्त्राला गीता प्रामाण्य कसं मिळतं हे या ठिकाणी लक्षात येईल. पूर्वी म्हटल्याप्रमाणे सूत्रकार ईश्वराला पुरुष विशेष ठरवतात, तसं भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तम ही संकल्पना मांडतात. आता पुरुषोत्तम आणि पुरुष विशेष याच्या पदाच्या अर्थांचा विचार आपण जर मनाशी केला तर आपल्याला लक्षात येईल की किती संकल्पना या समान आहेत. ईश्वर हा पुरुषतत्वच म्हणजे शरीररूपी पोरामध्ये निर्वंचपणे पहुडलेला अंतर्यामी असतो असा व्युत्पत्तीमूलक अर्थ स्पष्ट करतो. गीतेमध्ये सुद्धा असं म्हटलंय, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. किंवा दुसऱ्या एका ठिकाणी म्हटलंय, अहम आत्मा गुडाकेश सर्वभूतस्थिते रतः असं म्हटलेलं आहे. म्हणजे ईश्वराचं सर्वांतर्यामित्व हे प्रस्थापित केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. पातंजलांना सुद्धा ईश्वराला त्यांनी म्हणजे पुरुष विशेष ठरवून अंतर्यामी ठरवलेला आहे. सर्वांचा अंतर्यामी, सर्वांतर्यामी ठरवलेला आहे. भक्तांच्या संदर्भात ईश्वर काय करत असतो असं जर एक आपण प्रश्न निर्माण केला तर भगवद्गीतेमध्ये काय म्हटलंय, तेषाम एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयामी आत्मभावस्थ ज्ञानदीपेन भास्वता असं म्हणतात. भगवान श्रीकृष्ण भक्ताच्या संदर्भात काय आपण करतो हे सांगून जातात. किंवा योगक्षेमम वहाम्यहम म्हणतात. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात असं 12व्या अध्यायात म्हणतात. अर्थात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्ताविषयी अनुकंपा बाळगून मी त्यांचं अज्ञान म्हणजे ज्ञानावरण म्हणजे जो ज्ञानावरण असा जो मोह आहे, ज्ञानावरक जो मोह आहे तो मोह मी नष्ट करतो. ते कसं तर आत्मस्थ ज्ञान भास्कर बनून मी आत्मस्थ ज्ञान भास्कर होतो, ज्ञानसूर्य बनतो आणि त्यांचा अज्ञानरूप ढग सगळे आहे ते काढून टाकतो, ते तम नाहीचं करतो. त्याचप्रमाणे त्यांना मृत्यू संसार सागर जो आहे तो तरुण जाण्याला मी त्यांना सर्वतोपरी मदत करत असतो. आता पातंजलांचं सुद्धा नेमकं हेच मत आहे. भाष्यकार वेदव्यास म्हणतात आणि मी मगाशी सांगितलं ते म्हणतात, तस्या आत्मानुग्रह अभावे अपि भूतानुग्रह प्रयोजनम ज्ञानधर्मोपदेशेन कल्पप्रलय महाप्रलयेषु संसारिणः पुरुषान् उद्धरिष्यामीति. याचा अर्थ असा की ईश्वरामध्ये स्वानुग्रहाचा अभाव आहे, स्वतःवर अनुग्रह करण्याचा प्रकारच नाहीये, त्याचा अभाव आहे. पण त्याच्या प्रवर्तमानत्वामध्ये भगवंत प्रवर्तमान जो होतो, भगवंत काही करत असतो, जे काही करत असतो त्यामध्ये जे प्रवर्तमानत्व असतं ते कशासाठी असतं तर भूतानुग्रह करण्यावर, भूतांवर अनुग्रह करण्यावर, जीवसृष्टीवर अनुग्रह करण्यासाठी असतं. आणि त्याचा तसा संकल्प असतो की ज्ञान आणि धर्माचा उपदेश करून कल्पप्रलय आणि महाप्रलय यामध्ये अडकलेल्या जीवांचा मी उद्धार करीन. या संकल्पाचा निर्देश करताना
भाष्यकार असं पुढेही म्हणतात की आदि विद्वान निर्माण चित्तम अधिष्ठाय कारुण्यात भगवान परमर्षि आसुरिये जिज्ञासमानाय तंत्रम प्रोवाचेती. याचा अर्थ असा की आदि विद्वान परमर्षि कपिलमुनी ज्यांनी सांख्याचा पहिला उपदेश केला, ज्ञानाचा पहिला उपदेश केला, ज्ञानोपदेशक भगवान विष्णूचे अवतार कपिल महामुनी यांनी आसुरी या सांख्याचार्यावर, या एका आचार्यांवर त्यांनी अनुकंपा धरून त्याच्यावर अनुग्रह केला आणि त्या जिज्ञासूला आपल्या कारुण्यामुळे निर्माण काया घेऊन, एक निर्माण काया घेऊन म्हणजे योगमाया निर्मित देह घेऊन त्यांनी त्याचा उपदेश केला. या ठिकाणी अशाच प्रकारचं एक श्रौत सिद्धांत आठवतो म्हणून तो सांगून जातो. श्वेताश्वतर उपनिषद याच्यामध्ये अशाच प्रकारे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भगवद्गीता, योग आणि श्रुती यांचाही समन्वय एक आपल्याला दिसतो. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये म्हटलंय ऋषी प्रसूतम कपिलम यस्तमग्रे ज्ञानै बिभर्ति जायमानम च पश्येत असं म्हटलेलं आहे. अर्थात कपिल ऋषीच आद्य ज्ञानोपदेशक ठरतात असा श्रौत सिद्धांत आहे. पातंजल ते हे प्रणवाला ईश्वराचा वाचक ठरवतात असं पुढे आपल्याला 27व्या सूत्रामध्ये सांगितलं जाणार आहे. तस्य वाचक प्रणव, ईश्वराचा वाचक प्रणव आहे असं पातंजलांचा सिद्धांत आहे. तसाच गीतेचाही आहे. गीतेमध्ये सुद्धा असाच विचार मांडलेला आहे. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्यावहरन् माम अनुस्मरन्. याचा अर्थ असा की प्रणवाचं चिंतन करताना भगवंताचं स्मरण करावं, कारण तोच त्याचा वाच्य आहे. आणि या ठिकाणी परम अनुकंपा सांगताना स्वतः पतंजली सुद्धा म्हणतात की हा ईश्वर जो आहे तो पूर्वेशामपि गुरुहु, हा तुम्हा आम्हा सगळ्यांचा एवढंच नाही तर आपल्या पूर्व गुरूंचाही असा गुरु आहे आणि तो काळाने अनवच्छेदित आहे. अनादी कालापासून अनंत कालापर्यंत तो गुरुपदावर असणार. गुरुपदावर असल्यामुळं त्याच्यामध्ये काही गुण हे स्वाभाविक असणार. गुरुचे जे काही गुण असतील त्याची आपण कल्पना करू शकतो. शिष्यावर अनुग्रह करून ज्ञानाचं संक्रमण करण्यासाठी गुरुमध्ये काही गुण आवश्यक असतात. अर्थात ते गुण भगवंतामध्ये असतात असं स्पष्टच सूत्रकार स्वतः सांगतात. त्यामुळे हा जो भूतानुग्रह करण्याचा प्रकार भाष्यकारांनी भाष्यात सांगितला तसा सूत्रकार त्या सूत्रामध्ये सांगतात. कृष्णार्पणमस्तु.